गुड मॉर्निंग मित्रांनो. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण ॲक्च्युली मला पण जास्त वेळ नसतो, म्हणून मी आता व्हिडिओ वगैरे जास्त बनवत नाही आहे. तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, प्लीज हा व्हिडिओ विषय जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आता मी सकाळचाच हा व्हिडिओ शूट करतो आहे. तर मित्रांनो, काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या दुःखद घटना घडत असतात आणि त्या घटना कधी न भरून निघणाऱ्या असतात. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपले बऱ्याच वेळा काय होतं, आपली लहान मुलं असतात आणि लहान मुलं असतानाच त्यांच्या आईवडील अचानक निघून जातात, म्हणजे त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. तर मित्रांनो, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मुलांचं पुढं काय होतं, तर त्या मुलांचे आई वडील मुलांच्या आजी आजोबा किंवा नातलग त्यांचा सांभाळ करत असतात. किंवा आता आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये माणसाच्या कम्युनिटीमध्ये बरेचसे असे अनाथ आश्रम वगैरे आहेत जिथं मुलांचं संगोपन केलं जातं. पण मित्रांनो, हेच जर निसर्गामध्ये राहणारे पशु पक्षी प्राणी वगैरे ह्यांच्या बाबतीत होत असेल, झालं तर काय होत असेल, तुम्हाला एक जस्ट उदाहरण म्हणून सांगतो. आता एक आपण सशाचं उदाहरण घेऊ. एक ससा नर आणि मादी आहे. त्यांनी एका ठिकाणी पिलं काढल्यानंतर पिलं छोटे आहेत, ते आईला दूध वगैरे पितात. परंतु ते आईला पिल्लांना ठेवून आई कुठे बाहेर चरण्यासाठी गेली आणि तिथंच तिची शिकार झाली. तर मित्रांनो, त्या पिल्लांचं काय होत असेल, हा आपण कधी विचार केला आहे का? किंवा पक्ष्यांनी अंडी घातली, पिल्लं काढली आणि त्या पक्ष्यांचा अचानक दुर्दैवी कुठं मृत्यू झाला किंवा त्याची शिकार झाली, तर त्या पिल्लांचं काय होत असेल. तर मित्रांनो, माझ्या बाबतीत पण ही अशीच एक घटना घडली. चला, मी तुम्हाला ती दाखवतो. मित्रांनो, हे आम्ही नवीन घर बांधलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता घराचं प्लास्टर वगैरे झालेलं आहे. आम्ही इथं राहत नाही आहे, परंतु इथं राहत नाही. पण हे त्या काय झालं की ह्याचं जे बाथरूम आहे, त्या बाथरूममध्ये एका आपण पारवा कम्युनिटीमध्ये जे हॉला म्हणतो ना, तर त्या हॉल्याने एक घरटं बनवून अंडी घातली होती. अंडी घातल्यानंतर त्यांनी पिल्लं काढल्यानंतर एक आठवडाभर झालं. एक मिनिट, हे पहा, त्यांनी इकडं बाथरूमच्या ह्याच्यामध्ये ना, इथं अंडी घालून इथं पिल्लं काढली होती. त्यांनी पिल्लं काढल्यानंतर एक आठवडाच झालं. काय ह्या घरामध्ये काय आलं काय माहीत नाही मला. आणि त्यांनी ती पारवेची शिकार केली. बघा, हे पारवेचे पंख पडलेले आहेत, त्याची ती कुणीतरी शिकार केली. हा होला कॅटेगरीमधला पक्षी होता. आपण महाराष्ट्रामध्ये त्याला होला म्हणतो. तर त्याची अचानक शिकार केल्यानंतर त्याची जी दोन पिल्लं होती, ते दोन पिल्लं बघा, ही दोन पिल्लं आहेत. आता जरा मोठी झालेत. तर आता 1.5 आठवडं झालं मित्रांनो, ह्या पिल्लांचा मी सांभाळ करतोय. तर मी ह्यांना खाऊ चारा पाणी वगैरे स्वतः मीच चारतोय. तर चला, आता सकाळचे वाजले, ह्यांना भूक लागली, तर ह्यांचं आपण खाऊ आणि पाणी ह्यांना पाजूयात. तर मित्रांनो बघा, हा छोटासा किती क्विट पक्षी आहे. हे पिल्लो, आता ह्याला बऱ्यापैकी पंख वगैरे आलेत. गेली 1.5 आठवडं झालं मी ह्याचा सांभाळ करतोय. हे दोन पक्षी आहेत, नर आणि मादी. आता मी एकाला घेऊन आलो इकडं, तर ह्याला खाऊ चारायचं आहे. आता माझ्याकडे हे तांदूळ आणि गहू ठेवलेलं आहे. तर बघा, ह्यांना हे मी चारतोय या पक्ष्याला. बघा, हे गहू खातोय. गेली 1.5 आठवडं झालं मी ह्यांचा सांभाळ करतोय, कारण ह्यांच्या आईवडिलांची कशाने तरी शिकार केली. मग आता ही जोपर्यंत उडायचं म्हणजे हवेमध्ये उडून जाणार नाहीत, तोपर्यंत मला ह्यांचा सांभाळ करायचा आहे.
आता ह्यांना खाऊन झालेलं आहे, ह्याला आपण पाणी पाजू. तर पाणी पाजायची एक सोपी पद्धत मित्रांनो, हे नारळाचं छोटंसं पान आहे आणि हे असं पाण्यामध्ये बुडवून ह्याला जेवढं पाणी ह्याच्यामध्ये येतं आहे तेवढ्याने मी ह्याला पाणी पाजतो आहे. बघा हे पाणी पण पिते. तर मित्रांनो हे बघा, हे पिल्लू असंच एक दुसरं आहे. तर आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल हे कशाचं आहे. तर मित्रांनो गेली 1.5 आठवडे झालं मी ह्याचा सांभाळ करतोय. अजून ह्याला 1-2 आठवडे ह्याचा सांभाळ करावा लागेल, नंतर मग हे हवेमध्ये उडून जातील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके, धन्यवाद.